नमस्ते सर्वांना. संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थान जोगाईवाडी, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड अंतर्गत आधार माणुसकीचा उपक्रम. तर या गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला जी माहिती भरायची आहे तर ती कशा प्रकारे असाल, तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा ईमेल म्हणजे एक रेकॉर्ड असणार आहे, तुम्हाला आधी सिलेक्ट करून घ्यावं लागेल. ते झाल्यानंतर आईजवळ असलेली मुलगी यांना स्वतःच्या घरासमोर उभे राहून फोटो काढून अपलोड करणे आहे. तर याच्यामध्ये तुम्ही 1 ते 10 MB पर्यंत तुम्ही एखादा फोटो काढून टाकू शकता. आणि फोटो सेल्फी मार्फत नसावा, तर कोणाला तर फोटो काढायला मोबाईल देऊन आपण उभा टाका आपल्या घरासमोर आणि मग फोटो काढून टाका. दुसरं, आईचे नाव कसे टाकायचे ते पूर्ण. जर तुम्ही स्वतः आई असाल तर तुमचं स्वतःचं पूर्ण नाव टाका, किंवा तुमचा एखादा मुलगा किंवा मुलगी भरत असाल तर त्याला त्याच्या आईचे पूर्ण नाव टाकणं गरजेचे आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर बरोबर टाका. तर त्यानंतर काय, जन्मतारीख अशा प्रकारे इथं दाखवून दिलेलं आहे मी तुम्हाला. म्हणजे जर एक असेल तर 1 टाकून त्या पुढे एक उभी रेष वाढायची. त्यानंतर काय असेल महिना त्याला त्याला उभी रेष वाढायची. जो सण आहे तो टाकून द्यायचा. आईचं शिक्षण जेवढं झालं तेवढं टाकून द्यायचं. वय जे काय असेल ते टाकून द्या. आईचं खाते क्रमांक बराबर खाते क्रमांक टाका. बँकेचं नाव व शाखेचं नाव. तर बरेच जण ते चूक करतात. बँकेच्या नावाजागी तुमच्या गावाचं नाव टाकतात. नाही तर बँकेचं नाव टाका, शाखा कोणची त्या गावाचं नाव टाका. तसं करा. IFC कोडमध्ये 4 पहिले जे काही IFC असणार आहेत ते तुमचे कॅपिटल लेटरमध्ये असणार आहे. त्यामध्ये कोणतंही स्मॉल लेटर नसलं पाहिजे. आणि नेक्स्ट काय, विद्यार्थ्याचे नाव. इथे बरेच जण चुकतायत. विद्यार्थी नंबर 1 तर म्हणजे इथे तुमचा मोठा मुलगा मुलगी कोण असेल ते, तुमचे किती अपत्य आहेत ते बघा. 1 आहेत, 2 आहेत. 1 असेल तर एकाने स्वतःची माहिती एवढ्या 4 कॉलममध्ये भरून घ्यायची. कोणते त्याचे नाव, त्याचा आधार कार्ड नंबर, त्याची जन्मतारीख, त्याचा शाळा व महाविद्यालयाचे नाव. जर 2 असेल तर 2 दुसऱ्या कॉलममध्ये भरून टाकायचं दुसऱ्याचं नाव. एकाच विद्यार्थ्याचे नाव एकामध्ये, दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये आले नाही पाहिजे याची दक्षता घेण्यात फॉर्म डिलीट करण्यात येईल. आणि त्यानंतर तुम्हाला जून महिन्यामध्ये जी काही सुविधा भेटणार आहे ती कॅन्सल करण्यात येईल तुमची. तुम्ही त्याची काळजी घ्यायची. घाईमध्ये किंवा मुद्दाम 3 ठिकाणी एकच नाव टाकण्यात यायचं बरोबर नाहीये. ते डिलीट होऊन जाईल आणि पुन्हा भरता येणार नाही तुम्हाला. त्यापुढे काय आहे, त्यापुढे वडिलांचे संपूर्ण नाव. तुमच्या वडिलांचे संपूर्ण नाव टाका. वडिलांचे नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव आणि त्याच्यानंतर तुमचं आडनाव. वडिलांच्या मृत्यूचे कारण जे काय असेल ते बरोबर. मृत्यूची तारीख, जशी तारीखवरी तुम्ही तुमची टाकली जन्मतारीख वगैरे तशी मृत्यूची तारीख पण बरोबर तशी टाकून द्यायची. 1 असेल तर 1, महिना 2 असेल तर दोन्हीमध्ये एक उभी रेष ओढून, त्यानंतर एक उभी रेष ओढून, काय 2000 असेल ते टाकून द्यायचे. जात व पोटजात. जातीमध्ये काय टाका, तुमची जे काही जात असेल, मराठा, कोळी, वंजारी काय असेल ते, न्हावी वगैरे. ते झाल्यानंतर त्याच्या पुढेच कोमा किंवा काही टिंब वगैरे देऊन तुम्ही पोटजात, जे तुमचं OBC कॅटेगरी काय असेल ते टाकून द्यायचे. कुटुंबाच्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ. तर तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे असेल तर टाका, नसेल तर काही तिथे टाकू नका, नो म्हणून सोडून द्या. घराचा प्रकार, पत्र्याचे आहे की RCCचे, कोणते असू दे प्रामाणिकपणे टाकून द्या. नंतर ईमेल तुमची ईमेल ID बरोबर असली पाहिजे. त्या ईमेलवर तुम्हाला नंतर व्हेरिफिकेशन येऊन जाईल. पत्ता पण तुमचा पूर्ण टाका जो आधार कार्ड नंबरवर आहे तो. फोन नंबर पण जो व्हॉट्सअपला आहे, जो तुमच्या कॉलला आहे, तो सकाळी एकच मोबाईल नंबर दोन्हीकडे लिंक असला पाहिजे. तुम्ही आमच्यासोबत किती वर्षापासून सामील झालात या प्रकारचे उत्तर द्या. कशामध्ये, तर तुम्ही किती वर्षापासून, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, किती वर्ष झाले तसं टाका. 2024-25 असं नका टाकू. तर या प्रकारचा फॉर्म भरून टाका. नंतर सगळं झालं की सबमिट करा. जर तुम्ही योग्य प्रमाणे जर फॉर्म भरला तर तुम्हाला जे जून महिन्यामध्ये सोय सुविधा भेटणार आहे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहासाठी, गुणवंत विद्यार्थ्यांना व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दुसरा एक फॉर्म येणार आहे. तर तो त्यांचा भरायचा आहे. हे फक्त 1ली ते 10वी वाल्यांसाठीच असणार आहे.
ही गोष्ट लक्षात घ्या. आणि इथे जो नंबर दिलेला आहे, फॉर्म भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास जसं अडचण येणार नाही अशी सोय करून ठेवलेली आम्ही. पण जर आली, जर तुम्हाला समजत नसेल तर या नंबरवर 10 ते 6 वाजेपर्यंत, सकाळचे 10 ते रात्रीचे 6 वाजेपर्यंत फोन करा. काही नसेल कळत विचारा. त्यानंतर फोन आला तर घेतला नाही जाणार, एवढं समजून घ्या. धन्यवाद.